सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहे संकष्टी चतुर्थीची कथा. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी भगवान गणेशाचे स्मरण केले जाते. सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. शुभ कार्यासाठी भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. असे अनेक सण आहेत जे फक्त गणेश आणि शिव यांना समर्पित आहेत. या सणांमध्ये भक्त गणपती बाप्पासाठी उपवास करतात, त्यांची पूजा करतात आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. या उपवासांपैकी एक म्हणजे संकष्टी चतुर्थी व्रत. दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. पौर्णिमेनंतरच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि अमावस्येनंतरच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. अशा प्रकारे वर्षभरात संकष्टी चतुर्थीचे सुमारे 12 ते 13 उपवास असतात. असे मानले जाते की जो कोणी हा व्रत पाळतो त्याचे पहिले देव गणेश त्याचे सर्व त्रास दूर करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी व्रतकथा आणि पूजा याबद्दल बोलू. संकष्टी चतुर्थीबद्दल अनेक कथा असल्या तरी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात लोकप्रिय कथेबद्दल सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का संकष्टी चतुर्थी व्रताची सुरुवात कशी झाली? मित्रांनो, हा तो काळ आहे जेव्हा भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींचे लग्न निश्चित झाले होते आणि लग्नाची तयारी सुरू होती. गणेशजी वगळता सर्व देवांना लग्नाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. सर्व देव एकत्र आले. लग्नाच्या मिरवणुकीच्या वेळी गणेशजी दिसले नाहीत तेव्हा सर्व देव आपापसात बोलले की गणपती दिसत नाही, त्यांना आमंत्रित केले नाही किंवा त्यांचा काही व्यवसाय नाही. सर्वजण काही क्षणातच या विषयावर चर्चा करू लागले. सर्व देव आश्चर्यचकित झाले. मग सर्वांनी भगवान विष्णूंना गणेशजींच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले. भगवान विष्णू म्हणाले की आम्ही भगवान गणेशजींचे वडील महादेव शिव यांना निमंत्रण पाठवले होते. जर एकाच कुटुंबातील गणपती येऊ इच्छित असेल तर ते त्यांच्या वडिलांसोबत येऊ शकले असते. एकाच कुटुंबाला 2 आमंत्रणे का पाठवावीत? आणि असो, त्याचे 1 दिवसाचे जेवण 1.25 किलो मूग, 1.25 किलो तांदूळ आणि 1.25 किलो लाडू आहे. दुसरीकडे जाऊन जेवायला बरे वाटत नाही. या संभाषणादरम्यान उपस्थित असलेल्यांपैकी एकाने सुचवले की जरी तो आला तरी त्याला उंदरावर बसवले आहे असे सांगून दाराशी बसवता येईल. आपण बसू आणि खूप हळूहळू हालचाल करू, त्यामुळे लग्नाच्या मिरवणुकीत आपण खूप मागे राहू. भगवान विष्णूंसह सर्वांनी या सूचनेला मान्यता दिली आणि मग गणेशजींना बोलावण्यात आले. थोड्याच वेळात गणपती आले आणि त्यांना पटवून दिल्यानंतर त्यांना दाराशी बसवण्यात आले आणि सर्व देव लग्नाच्या मिरवणुकीत गेले. दरम्यान नारदजी आले आणि त्यांनी पाहिले की गणेशजी दाराशी बसले आहेत आणि इतर सर्व देव मिरवणुकीत गेले आहेत. विचारल्यावर गणेशजींनी उत्तर दिले की माझा खूप अपमान झाला आहे. मला येथे द्वारपाल म्हणून बसवण्यात आले आहे. मग नारदजींनी गणेशजींना सुचवले की तुम्ही तुमची उंदीर सेना लवकर पाठवा. ती मिरवणुकीच्या पुढे जाईल आणि मार्ग शोधेल, ज्यामुळे मिरवणुकीतील वाहने जमिनीत बुडतील आणि वरात पुढे जाऊ शकणार नाही. गणेशजींनी तसेच केले. लग्नाच्या मिरवणुकीतील वाहनांची चाके जमिनीत खचू लागली. त्यांना बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. चाकेही तुटू लागली. काय करावे हे कोणालाच समजत नव्हते. मग नारदजींनी सर्वांना सांगितले की गणेशजींचा अपमान झाला आहे आणि म्हणूनच हे सर्व घडत आहे. फक्त तेच सर्व काही ठीक करू शकतात. दुसरा कोणताही उपाय नाही. जर सर्व काम मंगळवारी व्यवस्थित पूर्ण करायचे असेल तर त्यांना राजी करून येथे बोलावले पाहिजे. मग नंदीला गणपतीला बोलवण्यासाठी पाठवले. नंदीने गणेशजींना आणले तेव्हा त्यांची आदराने पूजा केली गेली. त्यानंतर वाहनांची चाके जमिनीवरून बाहेर काढण्यात आली. पण आता आणखी एक समस्या होती. आधी तुटलेली चाके कशी दुरुस्त करायची? जवळच असलेल्या शेतात एक मजूर काम करत होता. त्याला बोलावून विचारण्यात आले की तो ते दुरुस्त करू शकतो का? तो म्हणाला हो, तो हे काम देखील करतो. मग त्याने गणेशजींचे नाव घेऊन आपले काम सुरू केले. पण ते दुरुस्त केल्यानंतर त्याने सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वांनी प्रथम गणेशजींची पूजा केली नसावी, म्हणूनच ही समस्या उद्भवत आहे. या जगात प्रत्येकजण हेच करत आहे. जर तुम्ही गणपतीचे नाव घेऊन तुमचे काम सुरू केले तर तुम्ही अजूनही देव आहात. तुम्ही त्याला कसे विसरलात? आता तुम्ही सर्वांनी गणेशजी की जय म्हणत पुढे जावे. कोणतीही अडचण येणार नाही. गणेशजी अडथळे दूर करतात. तो सर्वांना पराभूत करतो आणि गणेशजी की जय हो म्हणत तिथून लग्नाची मिरवणूक पुढे सरकली. विष्णूजी आणि महालक्ष्मीचा विवाह संपन्न झाला आणि सर्वजण आनंदाने घरी परतले. मित्रांनो, तेव्हापासून संकष्टी चतुर्थी साजरी होऊ लागली. बरेच लोक या दिवशी उपवास करतात. आता आपण संकष्टी चतुर्थीचे उपवास आणि पूजा कशी करावी हे जाणून घेऊया. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. गणेशजींच्या मूर्तीला स्नान घाला आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर चित्र असेल तर ती स्वच्छ कपड्यांनी पुसून टाका. आता गणपतीजींच्या मूर्तीला फुलांनी सजवा. पूजेमध्ये तांब्याच्या भांड्यात गूळ, तेल, फुले, पाणी, धूप, चंदन, प्रसाद, नारळ इत्यादी ठेवा. गणेशजींना तिलक लावा. मिठाई, फळे आणि फुले अर्पण करा.
संध्याकाळी शक्य असल्यास पुन्हा स्नान करा, प्रश्न करा आणि गणपतीजींना अर्पण करा आणि संकष्टी व्रत कथा म्हणा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही भगवान गणेशाचे स्मरण करावे आणि तो तुमचे सर्व अडथळे दूर करतो अशी प्रार्थना करा. त्यानंतर भगवान गणेशाची आरती केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून घ्या आणि तो तुम्हीही घ्या. आणि मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा संकष्टी व्रत पूर्ण होईल. जय श्री गणेश.